हा मनोरेख असते. ज्या परिवाराचं नावच छत्रपती परिवार, तिथे घडणारी सगळीच कार्य ही स्वराज्यासारखी उदात्त, मंगल आणि पवित्र असणार. या परिवाराचे संस्थापक सन्मान्य सुरेजी पवार सर, त्यांचे सर्व सहकारी, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्मान्य अनिलदादा सावंत, लतीफभाई तांबोळी, विजय जगताप, मंचावर आणि मंचासमोर उपस्थित असलेले आपण सर्व. इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या वाचनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या चेतनेचा, प्रेरणेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास काही करून पाहण्याचा, करून दाखवण्याचा, काही घडवण्याचा, घडवून पाहण्याचा आशय आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी तो स्वराज्य उभा केला, पण 350 वर्षानंतर दूरवर कुठेतरी किलकारी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या उठातून कधी जय बाहेर पडतं हे आम्हाला कळत नाही. आमच्या धंद्यातून सहसरणाऱ्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये राजा शिव छत्रपती अजूनही जिवंत आहे. जणू काही इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या भारावर इथली माती जन्मताच शिवराय ही 4 अक्षर पूर्णच त्याला जन्माला घालते की काय असं वाटावं, इतकी जादू या राजांची आहे. आज घडीला जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. एखादे महापुरुष गेल्यानंतर त्यांच्या कार्याची स्मारक उभारणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या महापुरुषाच्या जिवंतपणीच त्यांच्या कार्याची स्मारक उभारत असतील तर ती त्या महापुरुषाच्या सर्वोच्च मोठेपणाची सर्वोच्च साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रातल्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखण्यात मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीये. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशाच्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराज आले गेले असते, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, त्या मंदिराला घाट माहिती अनेकांच्या लक्षात आला असेल, पण ते घाट बांधावे असं वाटलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते घाट बांधले तरी काही वर्ष अडचण नव्हती. आताच्या भाषेत म्हणता आला असतं तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, पण संकुचिता महाराजांकडे नव्हती. एक विलक्षण व्यापकता त्यांच्या ठाई होती. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या शिखराच्या दर्शनासाठी बाहेर आले. महाराजांनी मंदिराच्या शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये गोपूर, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलं. महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं. महाराजांनी आंध्र प्रदेश मधले मजूर बोलावलं, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं 4थं गोपूर बांधून पूर्ण करा. किती खर्च येईल? मजूरने रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते 4थं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं. सगळे मजूर एकत्र बसले, त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले, कित्येकाने मंदिर बांधले, कित्येकांच्या ध्वनी आले. 4थे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे ऐसे वाटले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथे राहिलं हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. काय करता येईल? अरे मजूर म्हणाल आपण असं केलं तर हे जे 4थं गोपूर आपण बांधलंय त्या 4थ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली
आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेशमध्ये. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभारलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे आंध्र प्रदेशात. इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. बंगालमध्ये वंगभंग चळवळ सुरू झाली आणि त्या वंगभंग चळवळीला गती मिळाली. पण रवींद्रनाथ टागोरांनी एक प्रेरणा घेतली. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांना. या प्रेरणा गीतानं बंगाल वासियांना प्रेरणा दिली आणि वंगभंग चळवळ यशस्वी झाली. जय असतो शिवराय. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू झाली. या जातीविरोधी चळवळीला बळ मिळालं म्हणून तमिळ लेखक C.N. अण्णादुराई यांनी तिथे एक नाटक उभा केलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेश मूर्ती यांनी. ती भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या भूमिकेनंतर अभिनेते गणेशन यांना कायमच शिवाजी गणेशन म्हटलं जाऊ लागलं. जे शिवराय अभ्यासतात, जे शिवराय अनुभवतात ते शिवमय होतात. महाराजांनी आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात उद्याच्या पिढीसाठी एक मूल्य दिलं जो पिढ्यानपिढ्यांसाठी आदर्श झाला. दक्षिण दिग्विजय महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेरवाडी नावाचा एक ठाणा आहे. राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाण्याला तिथे राज्य करत होत्या. नवरा आदिलशाही सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई देसाई पाहत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार. त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालं होता तर बेरवाडीचं ठाणे जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणू नये, सहज पराभूत करता येतील. त्याने मोजकं सैन्य घेतलं. बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण भाई मोठ्या चिमट आणि जिद्दीचा त्यांनी दादाजीचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईंनी आपला पराभव केला. हे जर महाराजांना कळलं तर दादाजींनी पुन्हा प्रचंड फौज उभा केली. पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केले. महाराजांचा सामना झाला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या. अचानक चमकलं. घरदिशी मागे वळालं. स्वतःच तानं बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला. ताना बाळ घेतलेल्या कैदी सावित्रीबाई कैदी म्हणून महाराजांच्या समोर उभा राहिले. त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदर सावित्रीबाई सर्वकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं ताना बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा घ्यायची असेल तर ती मला द्या. पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही. त्यांना तो शिष नको. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारा झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आली. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्याने दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे. हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो. दादाजी यांचं राज्य याला परत द्याच. पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी नवराज्य यांना जोडून द्या. आणि हा आमचा मांडीवरचा आमचा भाचा त्याच्या दूध भातासाठी बकराची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळत कैसा राजा, कैसा राजा. मला शिक्षा करणं राहिल्या बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिल्या बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण म्हणतो. चोरी बांधण्यासाठी नवराज्य जोडून देतो. माझ्या मुलाला आपला भाचा मानतो. त्याच्या दुर्पाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहावी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसले, त्यांच्या मांडीवरचे ताना बाळ आहे. महाराज त्याला दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहे. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेला तर धारवाड नावाचा जिल्हा आहे. त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे.
आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटकात. खर तर महिला दिन याच्यापेक्षा काय वेगळा असतो सांगा. शत्रूच्या स्त्रीला सुद्धा बहीण मानून चोरी बांगडीसाठी तिला नवराज्य जोडून देणारा राजा महाराजांचे मूल्य दिलं. स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता. त्या स्त्रीत्वाचा मान राखलाच पाहिजे. जगाचा पहिला सर्जिकल स्ट्राईक पुण्याच्या लाल महालात झाला. वाऱ्या सरकलेल्या महाराजांनी शाहिस्ताखानाची बोटे छटली आणि राजे तीरासारखे निघाले. काही वेळानंतर लाल महालाचा गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची एक बेगम धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. हुजूर, क्या हुआ? हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है हुजूर. त्यावेळी शाहिस्ताखान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल बेफिक्र रहा. शिवाजी राजे पोटच्या मुठी सारखीच तिची काळजी घेतील. कोण सांगतोय? शाहिस्ताखान. महाराजांचं हे चारित्र्य हे तर राष्ट्राचं चरित्र झालं. अर्थात शाहिस्ताखानाच्या मुलीला कुणीच हात लावला नव्हता. छाप्याच्या भीतीमुळे ती तिथंच लाल महालात एका पिंपात लपून बसली होती. ती सापडली नंतर शाहिस्ताखानानं स्वतःच्या डायरीमध्ये जिचं शाहिस्ताखान बुर्जी असं नाव आहे त्यात सगळं लिहून ठेवलंय. पण शत्रूच्या मनात सुद्धा महाराजांची काय प्रतिमा आहे हे एक उदाहरण आम्हाला सहजपणे सांगून जातं. 350 वर्षापूर्वी महाराजांनी राज्य उभा केलं. शून्यात राज्य उभा केलं. हाताशी काही नसताना राज्य उभा केलं. ना सैन्य ना संपत्ती ना साध्य, पण तरीही राज्य, स्वराज्य, लोककल्याणकारी स्वराज्य. माझे महाराज शून्यातून राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला भाग द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा, मग म्हणावं लेखा आता तरी लढ, तरी पट्ट्याने मानतोच. अरे लढकी पण तो लढू कसा? एक हातात ढालाय, दुसऱ्या हातात तलवार, दोन्ही हात इंग्रजांनी लढणार कसा? अरे पण निदान पळून तरी जा, पळून तरी कसा? घडल्या बसली दिसत नाही का? जोरो बाजूने अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी त्यांच्या मुलीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आलीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या खोलीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कन्वर मुंगी ध्येय जागते ना, मग अडचण काय आपल्याला? काय आहे महाराजांचं? वयाच्या 12व्या वर्षी शहाजीराजे मासात जिजाऊंनी शिवरायांना ध्येय दिलं. ठरलं शहाजीराजा मासातच. थोडे पुत्र संभाजीराजे शहाजीराजांसोबत कर्नाटकात राहतील, ते कर्नाटकात राज्य उभा करतील. धाकटे पुत्र शिवबाराजे मासात जिजाऊंच्या सोबत पुण्यात जातील आणि ते महाराष्ट्रात राज्य उभा करतील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेबांसोबत पुण्याकडे निघाले. जाते वेळी एका पित्यानं आपल्या या पुत्राला काय द्यायला? आमचा मुलगा कुठे निघाला तर आम्ही काय देतो? दादा वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बरं म्हणतो का? नाही, पूर्ण कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागलं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवबाराजा निघाले. एका पित्याला त्याच्याकडे काय द्यावं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपन्न चंद्र लेखावर वर्धिष्णू विश्ववंदिता शाहकुमो शिवसंशा मुद्रा भद्रा राजते. हे पिता आपल्या पुत्राला काय सांगते? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. पुत्र अजून बेंगलोरातच आहे, पुण्यात जायचंय, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच पिता सांगतोय आम्हाला खात्री आहे राज्य उभा राहीलच. शहाजीराजे असं नाही म्हटले तुम्हाला जगेल करा,
तुम्ही कराल का? तुमच्याच्याने होईल का? सवालाच नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. स्वराज्य तलवारीच्या फात्यावर नाही, स्वराज्य कौतुकाच्या थापेवर उभा राहिलाय, हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाचं 1646 साली स्वराज्याला आरंभ झाल्याचं दिसतं. काय आहे महाराजांकडे? काहीच नाही. मग महाराज असं म्हटले का? नाही, कुणी सैन्य दिलं तर लढेल म्हणतो, कुणी तोफा दिल्या तर उडवीन म्हणतो. प्रकार नाही. जे आहे ते सोबत घेऊन महाराजांनी पराक्रमाला सुरुवात केली. जे आहे ते सोबत घेऊन महाराज ध्येयाच्या दिशेने निघाले. कारणच नाही. हल्ली आमची अडचण झाली हो, ते कुणीतरी येतो, आमची परिस्थिती नव्हती हो, तू ग. मला भयान राग येतो असल्या माणसाचा. परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. उगाच कुणीतरी आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत राहिला, तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता? स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. कसली कारण देतो? 18 पगार जातीची 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायची. या सगळ्या पोरं महाराज दूरच्या एखाद्या जंगलाच जंगलातल्या दाट झाली. या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचंय, पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेताना. आणि आपल्या जंगलात आज काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शोभाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोरं उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुण्याचा आवाज कर. तुझा खुण्याचा आवाज ऐकला का मी तलवारी संशय लपून ठेवतो आणि विटीदंडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आज काय चाललंय ते. त्या दिवशी शोभाराजांचा खेळ रंगण्यात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीच्या युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्यामुळे जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुण्याचं पोरगं ते हल्ली करत बसलं होतं. त्या वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडा पोरगं येताना. तसं कोणाचा पोर ठरवलं, मी निरकून बघितलं, येणारा पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्याने हुबे खूप मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खूप. शिवबाराजांना कळवायची, कुणी अनोळखी येतंय सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं, तलवारी संशय लपून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येत आहे, पोरांनी तलवारी लपवून द्या. विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरच ते खुण्याचं पोरगं तप्त दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोराकडे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण रे तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरगं सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीजी. काय काम काढलं असं? काय नाही जी, राजांना भेटायचं होतं. कारण बोलू की राजांना? मग सांगतो. त्या खोड्याचा पोर मला तो हातच, मी राजासनी सांगायला घेऊन येतो. कुणाचं पोर दात गेलं, राजांना सांगू लागलं, राजा कुणी रामोशाचा बहिर्जी आणायची. राजा म्हणजे देतात ना, बहिर्जी आत आला. राजांपुढे उभा राहिला. राजाने विचार, काय काम काढलं सर? तसा बहिर्जी म्हणाला, राजा आम्हाला मी तुमच्या खेळात घ्या की सामील करू. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं. कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा देशांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचं नाही. राजाला कसलं वाटलं माणूस कामाचा? आतापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमाळला. म्हटलं, राजा उद्यापासून येतो की जी? काय रे? नाही, बापाला सांगावा गेला असता. बापाला सांगून उद्यापासून येतो की जी? राजा म्हणजे ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला बाळाला 5-6 पाऊल गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजाला म्हणाला, राजा एक सांगू का? राजा म्हणजे बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोळ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही. कुणी जाणता माणूस यायचा मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? ऐकलं जाताच. राजाने माणसं गोळा केलेली अशी दऱ्याखऱ्यातली गिरिकांध्रातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला.
या जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा, रॉ, इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तचर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद सांगते आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. राणा वनातली पोरं महाराजांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीची करून द्या. क्षमता प्रत्येकात असतात. आपल्यातल्या क्षमतेला पात्रतेचं रूप देता आलं की मग योग्यता कमावता येते. महाराजांनी त्या रानावनातल्या 11 पगड जातीच्या पोरांच्या क्षमताला पात्रतेचं रूप दिलं आणि त्यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचं बनवलं. कुणी घ्यावं, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडकोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य ठरवलं. महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, अनेक राजांनी गिरदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, अनेक राजांनी भूदुर्ग तयार केले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग उभा केले. एक एक बुलंद आणि बलाढ्य जिवंत गडकोट, एक एक काय विलक्षण सामर्थ्य आहे. 1 वर्षाची व्यवस्था करायची आहे, धान्य पेरा. 10 वर्षाची व्यवस्था करायची आहे, झाडं पेरा. आणि 100 वर्षाची व्यवस्था करायची आहे, माणसं पेरा. महाराजांनी माणसं निर्माण केली. हे महाराजांचं विलक्षण कर्तृत्व आहे. काय विलक्षण आहे. 1646 साली महाराजांनी तोरणा घेतला आणि त्यावेळी महाराजांची नजर समोरच्या राजगडावर होती. राजगड देव असावा म्हणजे घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे हवे, पण होते कुठे महाराजांकडे. मग महाराज असं म्हटले का आता घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे पाहिजे, आहेत कुठे आपल्याकडे, मग कशाला घ्या, बघू पैसे आल्यावर. नाही, पैसे येतील तेव्हा येतील. राजगड घेऊन तर टाकू. घेतला महाराजांनी राजगड आणि त्यावेळी तोरणाचं बांधकाम सुरू असताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 6 खंडे सापडले आणि त्या संपत्तीतून महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज 16 वर्षाचे होते त्यावेळी राजगड बांधायला सुरुवात झाली आणि महाराज 26 वर्षाचे झाले त्यावेळी राजगड बांधून पूर्ण झाला. काही वर्षापूर्वी स्वित्झर्लंडमधल्या झुरिच मध्ये जगातल्या सगळ्यात सर्वोत्तम किल्ल्यांचं प्रदर्शन भरलं होतं. दी बेस्ट कॅसल्स अँड फोर्ट्स इन दी वर्ल्ड. त्या प्रदर्शनात होता महाराजांनी बांधलेला हा राजगड, जगातला सर्वोत्तम. महाराज सांगतात तुम्ही सुरुवात करा. सुरुवात केली तर पोचाल, सुरुवातच नाही केली तर पोचाल कसं. जे सुरुवात सायंकाळी मावळतीच्या वेळेला मी रस्त्यानं चाललो, एका डोंगराच्या पायथ्याला सज्जग्रस्त उभा होता. त्याला म्हटलं अंधारात का उभा आहे? नाही म्हटलं डोंगरावर जायचं आहे. म्हटलं जा ना. मग नाही अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला. म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी तिथूनच निघालो होतो. तो सज्जग्रस्त तिथंच डोंगराच्या पायथ्याला. मी म्हटलं अरे जाऊन आला वाटतं. तो म्हटलं नाही गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अरे म्हटलं तुला रात्री कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय. मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा तू चालायला सुरुवात तर कर. उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत जाईल. सुरुवात तर करा. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांची फौज लाखाची, महाराजांची 20,000. मग महाराज असं म्हटले का त्यांची लाखभर आपली 20,000, आता आपली लाखभर करू आणि मग लढू. नाही 20 तर 20, सुरुवात तर करू. केली सुरुवात महाराजांनी. त्याच वेळी 1670 साली महाराजांनी प्रबळगड घेतला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. प्रबळगडाच्या एका मार्गावरून पालखीतून जात असतानाच महाराजांच्या शेल्याचं एक टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताट बसला. तसं महाराज सोबत त्यांना म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेतले आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे आहे आहे. खणा. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेली. दगडी भिंत सापडली. उकरली. 27 घागरी आणि 4 कढया इतकं सोनं महाराजांना तिथं सापडलं.
त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं आणि मोगलांच्या विरोधातला लढा तीव्र केला. महाराज सांगतात तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहतो. महाराजांनी स्वराज्याची धामधूम चालू केली. पण महाराजांनी एक विचार केला पाहिजे, या भूमीमध्ये राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं साम्राज्य, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण हे स्वराज्य उभा करतो आहोत, कदाचित तेही नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून, स्वराज्याला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. तेव्हा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं, महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, समुद्रावरनं. आणि म्हणूनच महाराजांनी सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःच आरमार उभा केलं. आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. पण आता आरमार म्हणजे जहाज हवं, म्हणजे तोफा हव्या, दारुगोळा हवा. तत्कालीन काळात महाराज जहाज इंग्रजांकडनं घ्यायचे, तोफा पोर्तुगीजांकडनं, दारुगोळा डचांकडनं. ते देत होते, आपण घेत होतो. पण अचानक महाराजांच्या लक्षात आलं, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं यांनी बंद केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे, स्वावलंबी स्वराज. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि पुण्याच्या मावळामध्ये तोफा ओतायचा कारखाना सुरू केला. शस्त्रास्त्रांचे काही कारखाने महाराजांनी चालू केले. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हा महाराजांनी महाराष्ट्राला दिलेला अलौकिक गुण आहे. अलौकिक. कोण म्हणतं मराठी माणसाला व्यापार जमत नाही? महाराजांनी नुसती नेव्हीची नव्हे, मर्चंट नेव्हीची निर्मिती केली. 4 ते 5 आंतरराष्ट्रीय कीर्तीची बंदरं महाराजांनी उभारली, ज्यातून युरोप, इराण, मस्कत पर्यंत मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार होत होता. स्वराज्याची अर्थव्यवस्था महाराजांनी गतिमान केली, ती या व्यापाराच्या बळावर. महाराजांनी स्वराज्याच्या बनावटीची जहाज तयार केली. ही जहाज दर्यात, पण या जहाजावर एखाद्या अवघड तोफ ठेवली तर तोफेच्या उजानी जहाज डचमळाच, समजणे चुकायचं. तोफेच्या गोळ्या पुढे सुद्धा जहाज मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी हे सगळं बघितलं, काही विचार केला आणि महाराष्ट्रात कल्याणच्या कारखान्यात गेले, सगळ्या कामगारांना गोळा केलं. मी सांगतो तसं जहाज तयार केला, मी सांगतो तसं. राजा जमिनीवर जन्माला आला, दर्याशी आपला संबंधच नाहीये, पण तरी महाराज सांगतायत मी सांगतो तसं जहाज तयार करा. महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पाहणार, किती ओझं ठेवलं तर न रचवणार, तोफेचा गोळा पुढे सुद्धा दाब मागा पडला तरी पाण्यात न बुडणार असं विलक्षण जहाज महाराजांनी तयार केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? ही महाराजांची स्वराज्याची निर्मिती होती. महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमेश्वरी जहाज. इंग्रजांच्या बद्दल महाराजांचं धोरण कधीतरी आपण वाचलं पाहिजे. रामचंद्र पंत अमात्यांनी हत्यापत्र लिहून ठेवली, म्हणजे महाराजांचं धोरण. त्यात महाराज इंग्रजांबद्दल लिहितात, हे इंग्रज टोपीकर साधे सावकार नव्हे की ज्यांना भूमी स्थळाची माया फार घेतले तर सोडतील ना, स्वमताचा आग्रह धरिता की यांना पत्रावर ठेवले पाहिजे. इंग्रजांचा धोका महाराजांना कळाला आणि म्हणूनच महाराजांनी ज्या ब्रिटिश साम्राज्याच्या डोक्यावरला सूर्य मावळत नव्हता, दर्यात ज्या ब्रिटिशांना कधी कुणी पराभव करू शकत नव्हतं, युरोपियन राष्ट्रांचा पराभव करणं केवळ अशक्य अशी जगाची भावना होती, त्या इंग्रजांच्या
रिव्हेंज आणि व्हिक्टरी ही दोन इंग्रजांची बलाढ्य जहाज महाराजांनी जप्त करून घेतली. इंग्रजांचा दर्यात झालेला हा पहिला पराभव तो केला माझ्या राजाने, छत्रपती शिवाजी महाराजांनी. ही घटना कधीची आहे माहिती आहे? 12 सप्टेंबर 1679. 12 सप्टेंबर 1679 मुंबईला होते इंग्रज, आंदोलन दिलं होतं मुंबईत. मुंबई इंग्रजांना हटकायला हवं, महाराष्ट्रात प्रयत्नात होते. पण दुर्दैव बघा, अवघ्या 6 महिन्यात 12 सप्टेंबरला इंग्रजांचा पराभव केला आणि 3 एप्रिल 1680 महाराज मातृत्वाच्या मोहिमेवर चालते झाले. स्वराज्य संस्थापक अंतर्भाव. त्यावेळी जर महाराज थोडे अधिक काळ जगते तर इंग्रज तेव्हाच दर्यात बुडवले असते आणि 150 वर्ष भारताच्या वाट्याला पारतंत्र्य आलेच नसते. ही दूरदृष्टीची ती विलक्षण होती महाराजांची, विलक्षण. महाराजांचं विलक्षण गुण आहे, विलक्षण. सुरतेवर छापा मारला महाराजा, इंग्रजांच्या बखारीत गेले महाराज. आता इंग्रजांच्या बखारीत काही शोधावं, सोनं नाणं संपत्ती. पण महाराजांकडे विलक्षण गुण आहे, जिज्ञासा, विलक्षण. महाराजांना माहिती इंग्रज सुधारले, पुढारले, दुर्ग काहीतरी ते वेगळं असणार आणि अचानक एका वखरीच्या कोपऱ्यात महाराजांना कसलं तरी यंत्र सापडलं. महाराजांनी त्या काय उचललं, आणलं सोबत. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचा तेच कळलेलं. जिज्ञासा किती आहे महाराजांची बघा. महाराजांनी परत इंग्रजांनाच पत्र लिहिलं, ते परवा छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण कशाचं सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला, यंत्र कशाचं आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे, उत्तम ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रभावित करता येईल, हे यंत्र चालू आहे. महाराजांनी परत इंग्रजांना पत्र लिहिलं, हे छपाई यंत्र चालवणारा माणूस पाठवता का? नाही पाठवलं इंग्रजांनी. महाराजांनी ते यंत्र रायगडावर दिलं. त्यावेळी त्या छपाई यंत्राला रायगडावर लिहिता मंडप म्हटलं जायचं. दुर्दैवानं ते सुरू नाही झालं. शेवटी ते महाराजांनी सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं छपाई यंत्र सुरू करा. महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरतच्या भीमजी पारेखनी सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतला चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. छपाई कलेचे जनक शिवराय. काळाचा किती पुढचा विचार आहे, किती पुढचा. एक काळ होता देश आमचा, समुद्र आमचा, पण आम्हालाच आमच्या समुद्रात जायचं तर पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. महाराजांनी कालचक्र असं बदललं, आता पुन्हा परकीय आमच्या समुद्रात यायचं असू दे, त्याला महाराजांचा परवाना लागायचा. ॲबेट करे नावाचा फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाताच येणार नव्हतं. तो कार्यालयात आला. आता परवाना घ्यावा जावं ना. या परकीय लोकांकडे एक विलक्षण गुण आहे, जिज्ञासा नावाचा, विलक्षण. हे सारखे प्रश्न विचारत असतात. आपल्याला आपल्याबद्दल जेवढी माहिती नाही तेवढी आपल्याबद्दल या परकीयांना माहिती आहे. मी वारंवार सांगतो, म्हणजे इथं आता जर कोणी शिक्षक असतील तर ते सांगतील, हल्ली आमच्या पोरांमध्ये जिज्ञासा नावाचा गुणच राहिला नाही. हल्ली आमची पोरं वर्गात प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2च कारणं असतात. एक, सगळं येत आहे आणि 2, काहीच येत नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. नेमका सफरचंद खाली पडलं, त्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. खरंच बरं वाटतं, बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. बघा, बसला असता आपल्यातला एखादा आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला. बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले खाली. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्याला विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार खाना मुकाट्याने का डोक्याला ताप देतो.
हायचे व्याप कमी आहेत का? संपला आमच्या न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. प्रश्न विचारत राहा. आमच्या पोरांना सांगा, प्रश्न तुम्हाला उत्तरं देतात, उत्तरं तुम्हाला माहिती देतात, माहिती तुम्हाला ज्ञान देते आणि ज्ञान तुम्हाला यश देतात. प्रश्न विचारायला हवे. या अधिकाऱ्यानं महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होतात. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास. आमच्या राजांचा सगळ्या क्षेत्रप्रांताचा अभ्यास, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू राजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच राजांच्या यशाचं कारण. म्हणजे राजांच्या यशाचं कारण अभ्यास, आमच्या आपल्या यशाचं कारण विना अभ्यास. 10 वर्ष बालपणात गेली महाराजांची. 10 वर्ष फक्त घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात गेली. उरली 30 वर्ष. या 30 वर्षात महाराजांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य हातावर आहे. जगाच्या इतिहासात सगळ्यात कमी कालावधीत घडलेली क्रांती आहे. स्वराज अवघ्या 30 वर्षात, धातुमय लढाया, संघर्ष, आणि त्यातही महाराज अभ्यास. महाराजांनी या सगळ्या धांदोली किती ग्रंथ लिहून घेतले असतील, किती ग्रंथ लिहून घेतले असतील. शंकरसेन सकळकर बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजाचा महाराज त्यांना सांगतात, लिहा, ग्रंथ लिहा. शिवचरित्र लिहिलंय त्यांनी, छत्रपतींच्या युद्धशास्त्रावर पुस्तक लिहिलंय त्यांनी, लिहा. स्वतः शहाजीराजांच्या पदरी 35 कवी आहेत. संस्कृत येते शहाजीराजांना, जिजाऊ साहेबांना येत आहे. जयराम पिंडे नावाचा कवी आहे, 12 भाषांमध्ये ग्रंथ लिहिलाय. राधा माधव विलास चंपू, शिवरायांना येतात या भाषा. तुम्हाला माहिती आहे, ग्रहगोल शास्त्रावर ग्रंथ तयार करून घेतलाय महाराजांनी. अवकाशशास्त्र बाळशास्त्री ज्योतिषी संगमेश्वरांकडनं कारण कौस्तुभ गावच. परमानंद निवासकर सांगतात, लिहा, ग्रंथ लिहा. मराठीतला पहिला भाषा शुद्धीकरणाचा ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला. मराठीतली पहिली डिक्शनरी अमात्यवची राजव्यवहार कोश तयार करून घेतला महाराजांनी. दादा भट्ट आले, लिहा, ग्रंथ लिहा. समय नाही, शिवाय शिवराज्याभिषेक ग्रंथ लिहून घेतले. गोविंद भट्ट बोलले, लिहा, शिवराज्याभिषेक कल्पतरू नावाचा ग्रंथ लिहिलाय. असंख्य ग्रंथ. रायगडावर विवेक सभा उभारली महाराजांनी. विवेक सभा, आताच्या भाषेत ज्याला मी डिबेटिंग क्लब म्हणतो. देशोदेशीचे विद्वान यायचे आणि महाराज त्यांच्याशी चर्चा करायचे. त्या विवेक सभेमध्ये महाराज दादा भट्टांना सांगतात, आद्य शंकराचार्य, कुमारी भट्ट, मंडन मिश्र यांचा अद्वैतावर जो वादविवाद झालाय, तो ग्रंथ रूपाने लिहायचा राहिलाय. दादा भट्टजी, लिहा. केवढा अभ्यास, लढाया, हे सगळं इतकं. स्वराज्य का उभारायला करत. पण 1700 ते 1818 म्हणजे इंग्रजांचं राज्य येईपर्यंत ह्या महाराष्ट्रात किती ग्रंथ तयार झाले. 1646 ला महाराजांचा स्वराज्य पराक्रम सुरू झाला. असंख्य ग्रंथ महाराजांनी निर्माण केले आणि पुत्रत्र कैसा ठरवला. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11, 12, 13, 14, 15, 16 भाषा येतात संभाजीराजांना. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नडी येते, तामिळ येते, हुरी येते, पाली येते, संस्कृत येते. निकोलाई मनुची लिहितो, या युवराजानं माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. चंदन सांगतो, संभाजीराजांना इंग्रजी येत आहे. ज्ञान किती महत्वाचं. 350 वर्षापूर्वी शिवराय सांगतात, संभाजी महाराजांनी ग्रंथ लिहिले. बुधभूषण नटशिका नाही आहे 7 शतक. माणसांची मनं फटली पाहिजे. कारण पराभव पहिला रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो.
जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकू शकत नाही, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होत नाही. रण जिंकायचं ना, मन जिंकणं महत्वाचं. महाराजांनी इथल्या लोकांचं मन समृद्ध केलंय. महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व समृद्ध केलं महाराजांनी. अभ्यास फार महत्वाचा आहे. करणं दुसरा प्रश्न विचारला. तुमचे महाराज हे जे सगळं करतायत, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजांचं स्वप्न, आमच्या राजांची महत्वाकांक्षा तंजावर ते तहत पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड साम्राज्य उभं करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डोंगराने फडकावर ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय? तहत तंजावर, तहत पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, अखंड साम्राज्य. महाराजांची दौड चालली ती यश, असंख्यांच्या शौर्य, पराक्रम, समर्पणावर पाहता पाहता सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात स्वराज्य नांदू लागलं. 6 जून 1674 रायगडावर राजांचा राज्याभिषेक झाला. या मेच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचा वर्णनही केले. राजे छत्रपती झाले, पण महाराजांचा हा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेब जंग पछाडत होता. त्याने आपला दूध भाऊ जो श्रीगोंद्याच्या शेजारी भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा किल्ला आहे तिथं होता, त्याच्यावर जबाबदारी दिली महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची. पण तरीही राज्याभिषेक झाला. औरंगजेबाच्या बहादूरगडावरच्या त्या दूध भावाचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताज जंग. कसं जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलताज जंग. पूर्वी आपली नावं पण जोडत होती, तानाजी, पाजी, येसाजी, कोंडाजी, करतोची, म्हणजे कुणी आपलं नाव घ्यावं त्याला जी म्हणावंच लागायचं. आता दुसऱ्याची जी करायची सवय नाही. स्वाभिमान दिला होता महाराजांनी, पण याचं नाव जोरात आहे खान जहान बहादूर खान कोकलताज जंग. त्याच्यावर जबाबदारी राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची. पण तरी राज्याभिषेक झाला. औरंगजेब कमालीचा संतापला. त्यांनी घरघरीत पत्र लिहिलं या बहादूर खानाला, तू करतो काय? राज्याभिषेक झाला. या बहादूर खानाला औरंगजेबाला कळवलं, हुजूर मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावे. काय विलक्षण उत्तर आहे. उत्तरेकडनं राज्याभिषेक उद्ध्वस्त करायचा प्रचंड प्रयत्न केला, पण बहुतेक परमेश्वराचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावे. आम्ही पामर काय करणार? पण त्याच्या या उत्तरांना औरंगजेबाचा राग कमी नाही झाला, त्याचा संताप वाढलाच. बहादूर खानाला माहिती आहे औरंगजेबाचा राग आपल्याला परवडणारा नाही, तो काही करून घालवला पाहिजे. बहादूर खानाला माहिती आहे औरंगजेबाचा राग कसा घालवायचा. पैसे म्हटलं की औरंगजेब पागळायचा. बहादूर खानाला माहिती होतं टेबला खालून दिलं म्हणजे टेबलावरलं काम होत आहे. त्यांनी लगेच औरंगजेबाला पत्र लिहिलं, हुजूर इथं बहादूर गडाला मी 1 कोटी नगद गोळा करून ठेवले आणि 200 लक्षणी घोडी, बस एवढा पावसाळा संपू द्या, हे 1 कोटी रुपये आणि 200 घोडी लगेच आग्र्याला पाठवतो. औरंगजेबाने पत्र वाचलं, 1 कोटी नगद भले पटे शाबास, दे लवकर 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 पाठवून दे आणि इथला पुढे त्याला नीट राबच गेला. औरंगजेबाचा 1 कोटी म्हटलं, पण बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. आणि महाराजांनी बोलावं आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव येतेच झाले. जी महाराज, हंबीरराव बहादूर गडावर 1 कोटी नगद आहे. आणतो काय संवाद आहे. महाराज सांगतात हंबीरराव बहादूर गडावर 1 कोटी नगद आहे. आणतो
कारण देणं प्रकारच नाही. खंडेराव असं म्हटले का? नाही बरोबर आहे महाराज, तुमचं जरा दिवस पावसाळ्याचे आहे, मलाही सर्दीची अलर्जी आहे, हो द्या मला पावसाळा, बघू ना नंतर. प्रकार शिवचरित्र तुम्हाला कोणी कारणच देताना भेटत नाही. बस महाराजांची आज्ञा व्हावी, संपला विषय. विलक्षण आहे. नाहीतर बघा आमच्या तानाजीने पोराचं लग्न टाकलं, पत्रिका द्यायला महाराजांकडे गेला, राजा राजाच्या लग्नाला यायचं बरं का, मग राजांची नजर कोंडाण्यावर, आणि कोंडाण्यातला पाहता पाहता राजा तानाजीने म्हणाले, तान्हा कोंडाणा घ्यायचं म्हणाले. तसे संदेश उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या, राजा दिलं की कोंढाण्याचं मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले 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 असे गेले, रायबाचं लग्न करायला पुरतच नाही आले. मला राहून राहून प्रश्न पडतो, काय दिला असेल महाराजांनी? का महाराज म्हणले असतील तानाचे ना, ताना तेवढा कोंडाणा घ्या, मग पंचायत समितीच्या तिकिटास तुमचं बघतो. काय काय दिलंय? काय काही नाही, काही नाही. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 4 महिने नियोजन केलं होतं. तब्बल 4 महिने. तुम्ही काम किती करता त्याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता तेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता ते फार फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, पण 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं राजाने नियोजन केलं नाही. ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असताना तर ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असं जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय काय जन्माला यायचं आहे, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं राजांनी नियोजन केलं नाही. राजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं राजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. 2:30 वाजता खान मारला, 2:30 वाजता. आत्मविश्वास काय आहे? खान मारणारच मारला. खान येताना 4000 घोडे घेऊन आला. भले 2000 घोडे पळून गेले यशस्वी होतील, पण या प्रसंगात आपल्याला 2000 घोडे मिळणारच मिळाली. पण नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेच वर्तन हवे, तर त्या घोड्यांचा उपयोग मी एखाद्याला विचारतो, गाडी असते ना घरी, मला चालवता येत नाही ना, उपयोग काय तुझ्या गाडीचा? मग महाराजांना 2000 घोडे मिळाले, पण घोडेस्वार नसतील चालवणारे, त्या घोड्यांचा उपयोग आहे का? नियोजन बघा महाराजांचं. खान मारला 10 नोव्हेंबर. त्या दिवसाच्या 2 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय, आणि त्यांना सांगितलंय 10 नोव्हेंबरला 2 महिन्यांनी सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहे, बुकिंग झालेलं आहे. याला आत्मविश्वास म्हणतो आपण. जगातली कुठलीही महान कार्य या एका गुणाच्या बळावर करता येतात. आत्मविश्वास विलक्षण आहे महाराजांकडे. आत्मविश्वासाचा तुमचा दृष्टिकोन तयार होतो, ज्याला मी ऍटिट्यूड असं म्हणतो. हा दृष्टिकोन 4 प्रकारचा असतो. काही माणसं समाजाची यशस्वी होताना दिसतील, काही माणसं अपयशीच तिथंच दिसतील. याचं कारण हे दृष्टिकोनाचे 4 प्रकार. त्याचा पहिला प्रकार आहे 0 ऍटिट्यूड. ही भयानक माणसं असतात. म्हणजे ह्यांना काही सांगा, त्यांचं उत्तर ठरलेलं असतं, नाही जमणार. काही सांगा, नाही जमणारच नाही. मग ज्याला जमणार नाही इथवर ठीक आहे, नाही ते कुणालाच जमणार नाही. ते 0 ऍटिट्यूड ना, जमणारच नाही. मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट आहे ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट आहे ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट ज्याच्याकडे तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप्प राहावे. अडचण पहिल्या ठिकाणची नसते, वळवळ ज्याच्याकडे काही नाही त्याची जास्त. चळवळ मोहित काढायला सगळ्यात पुढे हे 0 ऍटिट्यूड. यातला दुसरा प्रकार आहे लो ऍटिट्यूड.
ह्यांना काही सांगितलं तरी उत्तर काय नाही, मला नाही जमणार. पण ह्याचं एक चाललाय, तू म्हणतो तुला जमलं, तू कर. म्हणजे एखाद्याला म्हटलं नसतं पैसे दिसे कमवू, जरा ऑडी मर्सिडीज वगैरे काहीतरी घेऊ, नाही नाही तू घे, मी बसेन तुझ्या गाडीत, मला नाही जमणार. हे लोअर ऍटिट्यूड. म्हणजे मी काही सांगतो, समजा शिवजयंतीचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही गेला चल शिवजयंतीचा कार्यक्रम आहे काहीतरी करूया, तो करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आपण त्याला तिथं सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे येतो, चल आलेत बाकीचे, मग तो म्हणतो आहेत ना बाकीचे, मग मी नाही आला म्हणून काय होत आहे. पण लोअर ऍटिट्यूड वाले. तिसरा प्रकार आहे याच्यातला एव्हरेज ऍटिट्यूड. हे नाही म्हणत नाही, पण यांचं उत्तर ठरलेलं असतं, नाही करू ना, प्रयत्न करा, काय हरकत नाही, करू. जिंकू म्हणत नाहीये, पण करू ना, प्रयत्न करू. आणि याच्यातला शेवटचा जो प्रकार आहे तो आहे चॅम्पियन्स ऍटिट्यूड. चॅम्पियन्स, आय कॅन, मी करेनच. या लोकांच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नाही, आय कांट म्हणतच नाही, आय कॅन, मी करेनच. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी माणसं घडवली ना, ती या चॅम्पियन्स ऍटिट्यूडची. काही सांगा, आय कॅन, मी करेनच, नाही विशेष. आम्ही रामाला सांगितलं ना ये कोटी आहे, आणि तो चॅम्पियन्स ऍटिट्यूड, आय कॅन. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? कोल्हा. आणि जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? का? सिंह राजा का? तो जिराफासारखा उंच नाही, तो चित्त्यासारखा वेगवान नाही, तो कोल्ह्यासारखा हुशार नाही, तो हत्तीसारखा ताकदवान नाही, मग सिंह राजा का? सिंहाला कोणीतरी विचारलं तू राजा का? सिंह म्हटला मला वाटतं म्हणून. ते जे वाटणं ना त्याला चॅम्पियन्स ऍटिट्यूड म्हणायचं. आय कॅन. महाराजांनी माणसं अशी तयार आणि तेव्हा खबर त्याच दिवशी महाराज निघाले. सायंकाळी 6 वाजता शस्त्रसज्ज सैन्य घेऊन हरण महादेवचा चाकर चाला आणि निघाले राजे गायकांत जिंकला. महाराज सातारा प्रांतात आले, सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात पोहोचले, वारणा नदीचं खोरं घेतलं. महाराज कोल्हापूर प्रांतात आले, कोल्हापूर प्रांत जिंकला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकावला. पुण्यापर्यंत 20 दिवसात 10 नोव्हेंबर दुपारी 8ला खान मारतात, 6ला निघतायत. सलग 20 दिवस. 1 डिसेंबरला पन्हाळा 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराज काबीज करतात. महाराजांच्या चरित्रात आराम नावाचा शब्द नाही आहे. विश्रांती सोडून द्या, शब्दकोशातच शब्द नाही त्यांच्या. आमच्या पोरांना काही गोष्टी सांगायला हव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार म्हणजे शिवरायांचा विचार आचरणात नाही. सांगेल ना आयुष्यात 4 गोष्टी मुबलक मिळतात कोणाला. एक वेळ अपाट, पैसा बापाने कमवलेला असल्याचा, भावना आणि आरोग्य, शरीर मोफत मिळालं. या 4 गोष्टी आपण कशा वापरतो त्याच्यावर ठरतं तुम्ही यशस्वी होणार की अयशस्वी होणार. आमच्या पोरांना सांगा खर्च नका करू, नको तिथं खर्च नका करू. आपला असलेला वेळ आपल्या ध्येयासाठी गुंतवा, वेळेची गुंतवणूक करा, जेणेकरून गुंतवलेला वेळ तुम्हाला आयुष्यभर परतावा देईल. आयुष्यभर. तुम्ही सगळे टीव्ही बघत असाल. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही टीव्हीवर कधी ऑडीची जाहिरात बघितली का? मर्सिडीजची, रेंज रोव्हर, रोल्स रॉयस या गाड्यांच्या जाहिराती कधी टीव्हीवर दिसल्या? अजिबात नाही, दिसणारच नाही. का माहितीये? कारण या गाड्यांच्या कंपन्यांना माहिती आहे टीव्ही बघत फालतू वेळ खर्च करणाराची पात्रता ऑडी मर्सिडीज घ्यायची असू शकत नाही. हे आपलं ग्राहकच नव्हेच. बरं मला सांगा तुम्ही मोबाईलवर कधी जाहिरात बघितली का मर्सिडीजची, ऑडीची?
चुकून नाही. मग मोबाईलवर जाहिरात कुठली? रमी सर्कल 3000 कमावले. कोण आहे? तुम्हाला महिना 3000 कमवायचे का? बिंदास मोबाईल घेऊन बसा, काय अडचण नाही. तुमचं 30,000 भागतंय का? बिंदास टीव्ही बघा, काय अडचण नाही. पण तुम्हाला जर महिन्याला 3 लाख कमवायचे असतील, 3 करोड कमवायचे असतील, तर या गोष्टी तुमच्यासाठी नाहीत. तुम्हाला जर तुमचा स्वतःचा स्वराज्य उभा करायचा असेल तर हे तुमच्यासाठी नाहीच. तुमचा वेळ तुमच्या ध्येयासाठीच गुंतला पाहिजे, तरच यशाचा परतावा. पैसा खर्च नका करू, समाधान अजिबात खर्च नका करू. गुंतवा, म्हणजे गुंतवलेला पैसा तुम्हाला आयुष्यभर परतावा देईल. आयुष्यभर. भावना नको तिथं खर्च करूच नका, अजिबात खर्च करू नका. तुमच्या भावना तुमच्या ध्येयासाठी गुंतवा, म्हणजे त्या तुम्हाला आयुष्यभर परतावा देईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्या जगाच्या पाठीवर अजून असं यंत्र तयार नाही झालं ज्यात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर येतं. असं शरीर नावाचं अद्भुत यंत्र त्या नियंत्रणाला दिलंय. तुम्ही करोडो कमवा, पण हे शरीर नावाचं यंत्र जर नीट नसेल तर त्या साऱ्याचा काही उपयोग नाही. आमच्या पोरांना सांगायला लागता नीट. 7वीतली पोरं गुटखा खातात, 10वीतली पोरं सिगारेटी ओढतात, 12वीतली पोरं दारू पितात, कॉलेजला जाणारी पोरं गांजा घेतात, आणि थोडी हवा आणखी शिरली असेल तर आता ते MBA वगैरे ते तर सुरूच आहे. कुठल्या दिशेला निघाली पिढी आमची? कुठल्या? आमच्या पोरांना दुःख काय आहे? काय घेत नाहीत आमच्या पोरांच्या? अशी कुठली संकट कोसळली त्यांच्या आयुष्यावर की स्वतःचं विस्मरण व्हावं म्हणून त्यांना व्यसनाचा आधार घ्यावा लागतो? काय दुःख आहे? महाराजांसारखं तर नाही आलेला प्रत्येक क्षण मृत्यूचा. तो फतेखानाला मृत्यू, 40,000 फौजून अब्दुल खानाला मृत्यू, 1.25 लाखाचे फौजून शाहिस्ता खानाला मृत्यू, मिरझराजे जयसिंग 3 लाख घेऊन आला मृत्यू, महाराज आग्र्यात गेले मृत्यू. पदोपदी मृत्यू वाट बघत असताना, संकट सतत वादळासारखी खोंगावत असताना माझ्या राजाला सुपारीच्या खंडाची गरज पाहिजे, अजिबात नाही. आमची कसली दुःख? पोरांच्या खांद्यावर बापाची प्रेत झालीत, बापाच्या खांद्यावर पोरांची प्रेत येईल. कुठल्या दिशेला घेऊन बनवावी? शिवाजी महाराजांचा चर्चा करताना या गोष्टीने आमच्या आरोग्याची सुद्धा ध्येयासाठी गुंतवणूक करता आली पाहिजे, जेणेकरून आयुष्यभर परतावा मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देह, आपला पैसा, आपल्या भावना, आपले आरोग्य या सगळ्याची गुंतवणूक एका ध्येयासाठी केली. स्वराज्य 450 वर्ष झाली, आम्ही अजून परतावा देतोय आणि आमच्या पिढ्या खेळत राहतील. खर्च नका करू, गुंतवणूक. महाराज पगाराला पोहोचले, पण त्याच वेळी सिद्धेश्वरांचा 65,000चा वेळा पण राहिला. नेत्याच्या बांधकामी छापा टाकला पकडत राजाला कळून चुकलं. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. त्या दिवशी राजाने बोलावून घडलं, हो भाऊ आपल्यासारखा दिसणार, नुकत्याच स्वराज्यात आले. शिवा काशीच नाही, शिवाय येताच राजा बोलावून घडलंच. शिवा तू आमच्यासारखा दिसतो असा मी खूप ऐकून आहे. शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचा आहे. शिवा हरकला, झपाट्यासारखा गेला, राजांचा पेश काढला, राजांचा जरबा कचर चढवला आणि राजांसारखाच विषयाला प्रेम मानित राजांच्या सामन्याला. राजा कसा दिसतो जी बघत राहिले राजे. शिवा, हे शिवा, आमच्यावर घेशील? हो रे शिवा, सिद्धीच्या भेटीला जाशील? ए शिवा, मरायला तयार होशील? शोभलं होतो, झाला महाराजांचं रूप घेऊन गेला.
महिन्यात काय केलं असेल महाराजांनी त्याच्या उरात की शिवाकाशी मुलायला तयार झाला. प्रमाणाच्या कच्ची लेखणार राहायची बांधण कोयाची बांधण बाजी फुलाचे प्रभूंसोबत घेऊन महाराज विशाळ गडाच्या दिशेने निघाले. 21 तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर पोहोचले. अंगात शत्रूची चाहू लागली. बाजी प्रभू राजांना संकेत झाले, राजा निम्मी फौजून आपण पुढे निघा. निम्म्या फौजनीशी आम्ही ते झुंजितो, साहेब कार्य करीतो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. राजा निघा. राजाने नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राजा, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोषिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. या फौजनीशी राजे पुढे निघाले आणि खरखिंडी मध्ये बाजी त्या आदिलशाही फौजेच्या टोकात असेच सुंदर नाही. कालभैरवानं तांडव करावं तसं शौर्याचा तांडव चालू झाला. बाजी करावत राहील. जाऊन सांगायचा यमाना जोपर्यंत राजा विषय गडावर पोहोचले तोपर्यंत आवाज आमच्या कानावर पडत नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शिर तुटले. बाजी कोसळले. स्वराच्यासाठी समर्पित झाला. घोडखिंड पावन खिंड झाला. विशाळ गडावर सुखरूप पोहोचलेल्या राजांना वार्ता मिळाली. आपलं रूप घेऊन गेलेले शिवा काशीत सिद्धीच्या हातून मारले गेले आणि राजा सोबत्याला म्हणाला, आम्हाला पुन्हा पणारात जावं लागलं आणि सोबतीचं बघलं. राजा आता सिद्धीच्या गडात सुटला. मरणाच्या गडात वाचला. आता परत पणारात जावं लागलं. पण का महाराज? पणाराच्या पालख्याला निबापूर गाव आहे. त्या निबापूरमध्ये शिवा काशीदांची आई राहते. तिला जाऊन सांगायला हवं. तिचा पोर मातीसाठी खर्च ठरला. सोबती म्हणाले, महाराज हे निरोप घेऊन आम्ही कुणीबी जातो पण तुम्ही नाही. मला जावं लागेल. पण का महाराज? कारण सिद्धीच्या हातून मारले गेले ते शिवाजी महाराज तुमच्या समोर उभा आहे. तो शिवा काशीत. आम्हाला आमच्या आईला भेटायला जायला हवं. आईला भेटायला जायला हवं. निरोप द्या नेमापूरला. आम्ही येतो आहोत. आणि नेमापूरला निरोप कर. शिवाजी महाराज येतात. शिवा काशीत त्यांचा कोण आनंद झाला. लाख लाख दिवसाचं स्वप्न पूर्ण होणार. येणार राजे येणार. डोळ्याच्या चैतन्य ज्योती प्रज्वलित करून ती राजाची वाट पाहता येईल. येणार राजे येणार. आणि आले राजे आले. हातात पंचायतीचे ताट घेऊन शिवकाशीदांच्या पुढे झाली. राजांना ओळायला लागली. कळे ना राजांना, आपण कशाला ओळखतेस? असा कुठला पराक्रम गाजवू लागली की आरती करावी आमची. राजांच्या होतात शब्द फुटले नाही. तशी शिवा काशीदांची आई म्हणाली, येणार राजा, आत तर ये, घरात तर ये. जर पवनाने राजे आत आला. शिवा काशीदांच्या आईनं फटकं धरून खाली टाकलं. बसणार राजा बसणार. राजे त्या फटक्या धरुतावर बसले. तशी शिवा काशीदांची आई शिवा काशीदांच्या बायकोला म्हणाली, आता गुळपाणी तरी आण. तोंड तर गोड कर राजांचं. शिवा काशीदांच्या बायकोने लगबगीनं गुळपाणी आणून ठेवलं. शिवा काशीदांची आई म्हणाली, घेणार राजा, तोंड तर गोड कर. कळेल राजांना. अगं कसं तोंड गोड करू? तुझ्या पोराच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलो. आई तोंड कसं गोड करू? पण राजांच्या ओठातले शब्दच फुटे नाही. तशी शिवा काशीदांची आई म्हणाली, राजा एक सांगू का? राजांकडे बोल नाही. अरे येड्या, सिद्धीच्या वेड्यातनं सुटलास, मरणाच्या दारातनं वाचलास. मग पहिल्यांदा तुझ्या आऊकडं जिजाऊकडे जायचं सोडून वाट वाकडी करून महाकडे का राहिलास? तसे राजे म्हटले, आई अगं तू सुद्धा माझी जिजाऊच की ग. तसं नव्हे राजा, पण आईची माया तुला नाही कळायची. 6 महिने तुझ्या वाटेकडे डोळा लावून बसली असेल ती. तिच्याकडे जावं पहिले. तसे राजे म्हटले, आई एक शिवा गेला, पुन्हा दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला. तुझा शिवा मातीसाठी खर्ची पडला. आई तुझा शिवा गेला. एवढं ऐकलं तसं शिवा काशीदांची आई म्हणाली, हे काय मला ठावं नाही राजा. आणि चमकले राजा. आणि तुला कसं कळलं? आता तो निरोप द्यायला तरी इथवर आलो, तुला कसं कळलं? तशी शिवा काशीदांची आई म्हणाली, अरे या गावच्या विषयी तुम्ही येताना तुला बघितला.
तेव्हा तू एकलाच दिसला, तेव्हाच ओळखला माझा शिवा जितका नाही राहिला. माझा शिवा जितका असता तर आता तुझ्या संगती नसता. खरं नाही माझा आपला तोड गेला हे माहिती असून तू हसत हसत माझ्या पंचायतीने स्वागत केलंस. आपला तोड या जगात नाही हे माहिती असून तू माझं तोड मोड करायला निघालीस. धन्य आहे धन्य, देशासाठी गेला, मातीसाठी गेला तोड. एवढं ऐकलं आणि मग मात्र शिवा काशीदांच्या आईच्या घरात घडघड अश्रू घडत लागली. त्याला हुलका फुटला. तसं राजामध्ये शोक आलं पण शिवा काशीदांच्या आईच्या डोळ्यातले अश्रू थांबले नाही. तसं राजा म्हटले आहे, एकुलता एक पोर गेल्याचं दुःख काय असतं ते आम्हाला कळतंय, पण शोक आलं नाही. तशी ताडकन शिवा काशीदांची आई म्हणाली, कोण म्हटलं राजा माझा वियोग केला म्हणून मी रडतीये? माझा वियोग केला म्हणून नाही राजा, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडतीये. आणखी 4 लोक दिला असतं आता तुझ्या संगती स्वराचे कार्य नसतं घडलं. माझा शिवा गेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच ठोका दिला म्हणून रडतीये. आणखी 4 दिला असतं तर तुझ्या संगती घडलं असतं. जेवढं ऐकलं तर शिवा काशीदांची बायको म्हटलं तेव्हा असं काय म्हणतात तुम्हाला एकच लोक राजा माझं धनी नसताना राहिलं, पण माझ्या धन्याच्या जागी म्या नवीन राजा माझ्या स्वराच्या जागी म्या नवीन आणि त्यावर उभा राहिले राजे. धन्य धन्य ज्या माझ्या स्वराज्यात तुमच्यासारख्या मोठा भगिनी, त्या माझ्या स्वराज्याला शौर्य वीरांची कधी कमीच नाही पडणार. असंख्य मातांना मातीसाठी आपले पुत्र दिलेत. असंख्य पत्नींनी मातीसाठी आपल्या भावावरचं कुंकू दिलंय. असंख्य बहिणींनी आपापल्या भावांच्या हातातली राखी दिली आहे. हे स्वराज्य उगाच नाही उभा राहिलं. महिला दिन त्या मुलींचा आहे. महिला दिन त्या सैनिकांच्या घालणीचा आहे. महिला दिन मातीसाठी राबणाऱ्या कष्टकऱ्या शेतकऱ्याच्या पत्नीचा. महाराज आणि महाराजांचं स्वराज्य लोकमानसाच्या काळजात किती घट्ट पोचला होता. एक पोर गेला हरकत नाही, आणखी 4 असते तर तेही देऊन टाकले असते. काय विलक्षण त्या स्वराच्या वरची निष्ठा आहे. महाराज असा एक वीर हे स्वराज्याची सगळ्यात मोठी दौलत. सगळ्यात इथल्या सह्याद्रीची उंची वाढली की उगाच नाही. या सह्याद्रीच्या पायाखाली काही जणांनी स्वतःला जाणून घेतलंय, तेव्हा तो सह्याद्री अस्मराशी स्पर्धा करायला गेला. इथल्या मातीचा एखादा ढिकूळ कधी हातात घ्या, तो पाण्यात टाका, त्या पाण्यावर जो तरंग उठेल तो तरंग सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. इथली माती तांबडी झाली की उगाच नाही, मातीसाठी झोपताना अनेकांचं रक्त सांडलंय. त्या रक्तानं, त्या बलिदानानं, त्या समर्पणानं इथली माती तांबडी झाली. महाराज पावनखिंडीमध्ये धारातर्फी पडलेल्या बांधवांच्या घरी गेले, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. महाराज बाजी फुलाजी प्रभूंच्या सिंधनानी गेले, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी फुलाजी प्रभूंना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची. आता त्यांची मुलं योग्य वेळात त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेता येईल.
पण काही सैनिक असे असतील त्यांची मुलं लहान आहेत आणि ते युद्धावर गेले, मारले गेले. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांचं काय? आपल्या सैनिकांच्या लहान मुलांसाठी महाराजांनी रायगडावर बाल दरवेशी गृह उभारलंय. सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षण स्वराज्याच्या वतीने केलं जायचं आणि ती योग्य वयात आली की स्वराज्याच्या सेवेत त्यांना घेतलं जायचं. मुलांचं झालं. काही सैनिक असे असतील नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, तो युद्धावर गेला, मारला गेला. आता घरी फक्त विधवा पत्नी. आता त्याच्या पश्चात तिचं काय? 350 वर्षापूर्वी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी महाराजांनी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. पेन्शन किती तेही ठरलं. तो सैनिक युद्धात मारला गेला तर त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचंही झालं. काही सैनिक असे असतील अजून लग्न झाले नाही, तो युद्धावर गेला, धारपंथी पडला. आता घरी फक्त त्याचे वृद्ध माता पिता. आता त्याच्यानंतर त्यांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध आई वडिलांसाठी महाराजांनी 350 वर्षापूर्वी आळी शेरी नावाची योजना आणली आहे. दरमहा सैनिकांच्या माता पित्यांना अडीच शेर धान्य आणि काही रोख रक्कम दिली जायची. पोरांपासून थोरांपर्यंत महाराजांनी प्रत्येकाची काळजी घेतली. हे स्वराज्य लोककल्याणकारी का? महाराजांच्या इथल्या रयतेच्या घेतलेल्या या काळजीपोटी. या देशाची राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच लिहितात, या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर शिवछत्रपतींचं स्वराज्य होतं. लोककल्याण. माणसं उगाच नव्हती हो म्हणायला तयार होत. महाराजांनी हंबीररावांना विचारलं, हंबीरराव, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहे आणि तो त्यांना अंदाज सोपा आहे. बहादूरगडावर 35,000ची खडी फौज आहे. त्या 35,000 फौजेच्या ताब्यातनं 1 कोटी आणायचे तर किमान 50,000ची फौज पाहिजे. मग रायगडावर तेवढी 50,000ची फौज आहे? नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयाला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपापल्या गावी शेतीवाडी करायला गेलंय. मग रायगडावर सैन्य आहे कुठं? आपल्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना ही छत्रपती शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची. राज्य राखीव दल. हंबीररावांनी काय केलं? या 10,000 फौजेतले 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले. उरलेल्या 9,000 फौजेचे हंबीररावांनी 2 भाग केले. एक भाग केला 2,000चा, दुसरा भाग केला 7,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी स्वतः सोबत घेतली आणि हंबीरराव रायगडावरून निघाले. ते पुण्यात आले आणि पुण्यातून पुणे सोलापूर हायवेनं सांडस पाटस करत श्रीगोंद्याच्या अलीकडे म्हणजे बहादूरगडाच्या अलीकडे करकुंब नावाचं गाव आहे, त्या करकुंबला येऊन थांबले. करकुंब पासून बहादूरगड एका छेतेचा. 2,000 फौजेविषयी हंबीरराव कुठं? बहादूरगडाच्या अलीकडे करकुंबला. आणि उरलेली 7,000ची फौज घेऊन हंबीररावांचा सरदार निघाला. ते रायगडावरून पुण्यात आणि पुण्यातून पुणे नगर मार्गे राज्यामध्ये शिरूर करत तो अहिल्यानगरला पोहोचला आणि अहिल्यानगरवरून श्रीगोंद्याकडे म्हणजे बहादूरगडाकडे वळाला. ही 7,000ची मराठी फौज जशी बहादूरगडाकडे वळाली त्यांनी एकच हल्ला करायला सुरुवात केली. हर हर महादेव, जय भवानी, ढोल ताशे बनवायला सुरुवात केली. मराठ्यांचा हल्ला कल्लोळ उठला आणि मराठ्यांचा हा कल्लोळ बहादूरगडाच्या कानावर गेला आणि एक एक धावत धावत बहादूर खानाजवळ पोहोचला. हुजूर, क्या हुआ? ते आले कोण? मराठे. हुजूर, मराठे दिवसा, हे तर रात्री येतात. दिवसा कसं? आणि खऱ्या महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या, त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. अमावस्येच्या कड्याकुट्ट्या अंधाराचा फायदा घ्यावा आणि मुरबाड फौजेविषयी पदार्थ फौजेवर हल्ला करावा हे शिवरायांचं शिवसूत्र. बहादूर खानाला माहिती आहे मराठे दिवसा येतच नाहीत. पण तोपर्यंत त्याच्या कानावर हरार महादेवच्या गोळ्या पडल्या आणि बहादूर खानाची खात्री पटली. आले पण ज्या की मराठे दिवसा आले भयानक आले असणार. आपली 35,000ची फौज इथं असताना मराठे दिवसा येत आहेत. मराठे 50,000 तरी असणार. या बहादूर खानानं काय केलं? बहादूरगडावरची आपली 35,000 फौज बाहेर काढली. वाचवून घेतलं शोधले तिथं आणि 35,000 फौज निघाला मराठ्यांच्या लोकांना. इकडून बहादूर खान इकडून मराठे हर हर महादेव, जय भवानी, दोन्ही फौज आपले सामने आले.
बहादूर खानाला सुचायचं बोलला. तर आता मराठे सुसाट सुटले म्हणजे निघालं मोगल माग त्यांच्या. मग मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 2 मैल झाले, 3 मैल झाले, 4 मैल झाले. मराठे मागं बघूनच बघेना. मराठे पुढंच. मग बहादूर खान म्हटलं आपल्या सैन्याला रुपचा गए भाग गए. मला आपलं 50,000 असतील, ते 7,000 आहेत. आपली 35,000 हळून बघूनच पळून गेले. आता नाही यायचे परत, चलो वापस. त्यानं आपलं सैन्य मिळवलं, निघाला बहादूरगडाच्या दिशेनं. 3-4 मैलच गेला असेल तेवढ्या त्याचा मागचा हे ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान सर काय पद्धत ऐकायची अशाच ठिकाणांवर राहिले. तर आता येतायत मराठी म्हणल्यावर करतो काय. बिचारा बहादूर खानानं परत आपलं सगळं सैन्य मिळवलं, निघाला मराठ्यांच्या दिशेनं. आता मराठे सुद्धा तावा घुसायचं कापायचं. बघता बघता दोन्ही फौजांनी सामने आल्या. बहादूर खान संतापला, आक्रमण उचलले मराठे, हर हर महादेव. तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स केला टाकला. मराठे पुढे मोगल माग, मराठे पुढे मोगल माग. 2 मैल 3 मैल 4 मराठे पुढंच. मराठे थांबायचं नावच घेतात. मग बहादूर खान म्हणला परत रुक जा गए भाग गए. उगा हुलकावणी दाखवायला लागते. आता नाही यायचे तर चलो वापस. त्यानं सगळं सैन्य वळवलं, निघाला बहादूरगडाच्या दिशेनं. 7-8 मैलच गेला असेल तेवढ्यात त्याचा मागचा हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र काही घटाछटी चालू आहे का. पण आता करतो काय येत मराठे म्हणला. त्यानं परत आपलं सगळं सैन्य वळवलं. पण आपल्या सैन्याला सांगितलं, सजग राहा, सावध राहा. सैतान हे मराठे कुठेही उगवतात, कुठेही गायब होतात. पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात. दुश्मन गाडतात आणि त्याच्या उरावर भगवा फडकावतात. 2 वेळा हुलकावणी दिली, ते 3ऱ्यांदा घुसतील आणि सरळ कापतील. सावध राहा, सजग राहा. पण त्याच वेळी त्यांना आपल्या सैनिकांना आणखीन एक सांगितलं, आणि आता काहीतरी होऊ दे, जातील तिथपर्यंत आणायचे, जातील तिथपर्यंत आणायचे, नाहीतर हे दिवसभर खेळायला बसतील आपल्याला. तेव्हा आपल्या सैनिकांना सांगितलं. सगळी सज्जता झाली आणि निघाला बहादूर खान करून मराठ्यांच्या दिशेनं. मराठी अधिक जोशात. आता घुसायचं कापायचं. बघता बघता पुन्हा दोन्ही फौजांनी सामने आल्या. आता तो येतो ना पहिला कदम मारणार. तडाला बहादूर खान उसाने मराठे समशेरी उचलल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स केला टाकला. पण आता बहादूर खानाचं ठरलंच आहे, जातील तिथपर्यंत आणायचे. झालं मराठ्या पुढं मोगल मागं, मराठी पुढं मोगल मागं. 2 मैल झाले, 3 मैल झाले, 4 मैल झाले. बहादूर खान मागच मराठी अहिल्यानगरला पोहोचले. बहादूर खान मागच मराठ्यांनी शिरूर घातलं. बहादूर खान मागच मराठ्यांनी शिरूर सोडलं. बहादूर खान शिरूरला पोहोचला. जसा बहादूर खान शिरूरला पोहोचला त्याचा एक सरदार म्हणला, हुजूर गए मराठे, अब वापस लौट चल. तू तुला सांगितलंय ना, काय व्हायचं ते होऊ दे, आता जातील तिथपर्यंत आणायचं. तू ऐकायला तयार नव्हता. तोपर्यंत मराठी रांजणगावला पोहोचले. बहादूर खान मागत मराठ्यांनी रांजणगाव सोडलं. बहादूर खान मागत मराठे पुण्यात पोहोचले. बहादूर खान मागत जसे मराठे पुण्यात पोहोचले, काही मराठे कात्रच्या घाटात, काही मराठे सिंहगडच्या घाटात, उरलेले मराठे ससोडच्या घाटात. बहादूर खान पुण्यात आला खरा, पण त्याला मराठे कुठे दिसेच ना. यही तो थे, कहा गए, ढूंढो. 35,000 सैन्य मराठ्यांना शोधत राहिलं, पण सापडतील ते मराठे कसले. शोधून शोधून बहादूर खान वैतागला, पण मराठे कौशेना. अहो त्याला काय माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त 3च फिरू शकतात, एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. 4थ्याचे काम. पण आता मराठे सापडेच ना म्हटल्यावर बहादूर खान म्हटला, जीतम जीतम जीतम, बड़ी जीत मिली हमें, मराठे भाग गए, मराठों को भगा दिया, चलो वापस. आणि बहादूर खान वळाला पुण्यातनं, निघाला रांजणगाव शिरूर मार्गे माघारी.
बहादूर खान आपल्या 35,000 फौजांशी पार पुण्यात पोहोचलाय. एवढीच बातमी खेळाने तिकडे करकुंडला उभा असणाऱ्या हंबीररावांना दिली. तो तिकडून पार पुण्यात पोहोचलाय. तिकडून रान मोकळच आहे. हंबीररावाने आपली 2,000 फौज घेतली. एका झेपेत बहादूरगड घातला. तिथं वाचमन घेते म्हणून थांबून सुजवले. आत जाऊन 1 कोटी उडवले. 200 दक्षिणी घोडी ताब्यात घेतली. किल्ल्यात जेवढं किमती सामान होता किमतीवरच होता. हंबीररावांनी सगळ्या घड्यावर लागला. हंबीररावांना खरं तर किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजानं घेता नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी नगर, 200 दक्षिणी घोडी, त्याच्यावर लागलेला किमती सामान घेऊन हंबीरराव परत बहादूरगडावर करकून सांडस पाटस करत पुणे सोलापूर हल्लेल्या पुण्यावर राहिलं. ही करत जीतम करत बहादूर खान पोहोचला होता नगरला. नगरवरून निघाला होता बहादूरगडाकडे. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला त्याला नुसता धूरच दिसायला लागला. त्याला काही कळेना. मग एक सुजलेला वाचलेला त्याच्या पुढ्यात आला. बहादूर खानाने त्याला विचारलं, ये क्या है? सुजलेला म्हटला, हुजूर सब ले गए. कौन? मरहट्टे हुजूर. मरहट्टे? तो हम किनके पीछे थे? मरहट्टों के हुजूर? तो इधर कौन आया था? मरहट्टे हुजूर, ऐसा कैसे हो सकता है? ऐसा ही हुआ हुजूर. मग त्याला कळलं असं होतं. म्हणजे 7,000 मराठ्यांनी आपल्याला इकडून इकडं पळवत नेलं आणि 2,000 मराठ्यांनी इकडं काम तमाम केलं. या खुदा कैसे है ये हट्टे? मला सांगा, बहादूर खानाचं सैन्य किती? 35,000. महाराजांची फौज किती? 9,000. मग महाराज असं म्हणले का हो, त्यांची 35,000 आपली 9,000. डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? नोकर 35 आहेत त्यांचे. बरं मला सांगा, प्रत्यक्ष लढाई झाली का? नाही. काय आपली हानी झाली का? नाही. काय नुकसान झालंय का? नाही. आणि फायदा 1 कोटी समजा आपल्याला मिळालेच. आता पार्टी. महाराजांचं तसं नाही. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशी ठरवते, तर परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते. महाराजांनी फक्त 1 कोटी मिळवण्या इतपत नियोजन केलेलं नाही. 1 कोटी मिळवल्यानंतर काय घडेल त्याचा विचार महाराजांनी करून ठेवलाय. महाराजांना माहिती आहे 1 कोटी पळवल्यावर हा बहादूर गप्पा असणार तर नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, छत्रपती संभाजीनगरचं सैन्य गोळा करेल, त्याचं स्वतःचं 35,000 लाखाबळाची फौज उभा करेल आणि सरळ रायगडावर हल्ला करेल. 1 लाखाची फौज घेऊन जर बहादूर खान आला तर राजधानी राखावी कैसे? मग बहादूर खानाचं आक्रमण होतो. ठोकवावंच लागेल. कुठवर? आपलं सैन्य परत येत नाही तेव्हा. आपलं सैन्य परत कधी येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण ठोकवायचं आहे. सुरू झालं महाराजांचं राजकारण. सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत. बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावरच जिंकता येतात. महाराजांनी बुद्धीचं राजकारण चालू केलं आणि आपले वकील काझी हैदर, महाराजांनी काझी हैदरना बहादूरगडावर बहादूर खानाच्या भेटीसाठी पाठवलं. काझी हैदर आले बहादूरगडावर. बहादूर खानाला कळलं महाराजांचे वकील आले. महाराजांचे वकील आले म्हणजे बहादूर खान भेटच घेणार. नको बहादूर फसवता खाना. पण राजकीय संकेत आहे, वकिलाची भेट घ्यावी. नाईलाजानं बहादूर खानानं काझी हैदरांची भेट घेतली. काय आहे तसे काझी साहेब म्हणाले, हुजूर तुमच्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हाला तीव्र जाणीव आहे. हे असं दिवसाढवळ्यात 1 कोटी जाणं साधी बात नव्हे. आपल्या अंतकरणाला किती यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो. पण हुजूर आमच्याकडनं चुकून घडलं. इट्स अन ऍक्सिडेंट. अपघात होता तो. आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला. जेव्हा आला राजांना प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस जेवले नाही, 2 दिवस झोपले नाही राजे. शेवटी आज आम्हाला म्हणाले, काझी साहेब तुम्ही स्वतः जातीनं बहादूर खान साहेबांना भेटा. त्यांना सांगा आम्ही त्यांना विनाशक 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी राजांना त्यांच्याकडे पाठवायला तयार आहे. आणि खान साहेब सांगतील तरी स्वतः आम्ही त्यांच्या सहकार्यासाठी जायला तयार आहे. एवढं ऐकलं
तसा बहादूर कंटाळ करून उठला. 10 किल्ले मग आता चाल आणायच्या. मग संभाजी महाराज कधी येत आहेत? काजी हैदर ना कळत मासा गळाला लागलाय. काजी हैदर म्हणले, हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहे, नव्हे दिवेच आहे म्हणून समजा. फक्त आमच्या महाराजांची एक छोटी अट आहे. म्हणजे काय 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 नाही, आमचे जे महाराज तुम्हाला 10 किल्ले देणार, संभाजी महाराज येणार, राजे स्वतः येणार, या सगळ्यांना फक्त औरंगजेब बादशाहांची मान्यता हवी. एकदा बादशाहांचे मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले. बहादूर खान मला एवढंच ना, औरंगजेबाचे मान्यतेचे कागदच पाहिजेत ना. दिले दिले दिले, त्याच्या काय डोक्यातच नाही. पण तो काय आत्ताचा करायचा? काय पाहिजे? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. की लगेच बहादूर खानाने औरंगजेबाचा मोबाईल नंबर ठरवला, लावला फोन औरंगजेबाला. हा हा लंपाना, हा हा आले आले वकील महाराजांचे. हो हो हो, नाही नाही, झाली 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 चर्चा सगळी. हो हो हो, नाही नाही, देत आहेत ना, 10 किल्ले देत आहेत. हो हो हो, नाही विनाट विनाट, हा हा हा, नाही नाही, संभाजी महाराजांना पाठवताय. हो हो हो, नाही स्वतः येतो म्हणले. हा हा, नाही फक्त तुमची मान्यता हवी. हा हा, नाही नाही, तुमच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले ना, त्यांनी हे सगळं आपल्याला दिले. हा, कागद पाहिजे मान्यतेचे तुमच्या. हा हा, पाठवताय ईमेल, व्हॉट्सअपला त्यांना पाठवलं. भगवान काय, मग काय करावं लागेल? काय हवंय? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. तो निरोप घेऊन सालानीस्वार महाराष्ट्रातून आग्र्याला जाणार. जायला लागणार 2 महिने. आग्र्यात औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद घेणार, आग्र्यातून परत महाराष्ट्रात येणार, यायला लागणार 2 महिने. झाले किती? 4 महिने. आक्रमण किती काळ फोपवायचं आहे? 4 महिने. आता महाराज एवढं सगळं ऐकत येत आहेत म्हणून बहादूर खान 4 महिने निवांत. आणि या 4 महिन्यात महाराजांनी रायगडावर 80,000ची फौज गोळा करून ठेवली. आणि महाराज म्हटले, या आता कधी पण. 4 महिन्यानंतर औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद बहादूर खानाजवळ पोहोचले. जसे कागद पोहोचले, बहादूर खानाने आपले 2 वकील तातडीने रायगडावर पाठवले. जा जा जा, ते शिक्क्याचे कागद महाराजांना द्या, त्यांच्याकडे ते 10 किल्ले संभाजी महाराज त्यांच्या इथे सगळं घेऊन या. वकील पोहोचले रायगडावर. महाराजांनी भेटही घेतली. महाराजांनी विचारलं, बोला काय काम काढलं? वकील म्हटले, नाही ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण? ते काजी हैदर. कशाला? ते तुम्ही नाही आमची 1 कोटी पडवले. कधी? तुमच्या हमीरराव आलते. कुठं? तुमच्या हमीरराव आलते, त्यांनी 1 कोटी पडवले. मग काजी हैदर आले, ते म्हणजे 10 किल्ले देतो, संभाजीराजांना पाठवतो. काय उठले महाराज? तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा असा कुठला त्याचा दिमाग धावला, त्यांचा पुत्र धरा तुम्हाला तो रांग चालते व्हा, नाहीतर अपमान पवाल. मन खाली घालून गेले हो की. तिकडे बहादूर खान वाटच बघत होता. जसे वकील आले तिने विचारलं, क्या हुआ? वकील म्हटले, पुन्हा फसवलं. बिचारा बहादूर खान सगळं कळलं औरंगजेबाला. महाराज 10 किल्ले देत आहेत, संभाजी महाराज आता काय करायचं? बिचारा जे घडलं होतं ते सगळं त्याने औरंगजेबाला लिहिलं. आणि पत्राच्या शेवटी लिहिलं, हुजूर त्या शिवाजी महाराजांनी आम्हाला पुन्हा फसवलं. त्याच्या या पत्राला औरंगजेबानं जे उत्तर दिलंय त्याने आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब लिहितो, तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड बदले घेऊन जाता, अफाट खजाना देता, बलाढ्य फौजा घेऊन जाता आणि त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. अरे ते शिवाजी महाराज तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे? औरंगजेबाच्या या पत्रालाही बहादूर खानाला उत्तर पाठवलं. तो म्हणा, हुजूर तुम्ही मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो. हुजूर ते शिवाजी महाराज आग्र्यात सुद्धा आले होते, तुम्हाला कसं फसवलं? आम्हालाही तसंच फसवलं. काय बोलतो औरंगजेबाच्या? जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हयात होते औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून इतकी भीती होती त्याला महाराजांची. मी जाणीवपूर्वक विधान करतो, छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती
होती आहे. आंतरराष्ट्रीय जगात तुलना नाही. याचं कारण असं, आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांपुढे जेवढे शत्रू आले त्यातले फक्त 2च भारतीय आहेत. बाकीचे सगळेच्या सगळे देशाच्या बाहेरचे परदेशातले त्या काळात जगातले नामवंत योद्धे महाराजांनी त्या साऱ्यांचा पराभव केला. साऱ्यांचा. सिद्दी चौहान, सबक खान, सिद्दी अब्दुल्ला खान, सिद्दी सेबुल खान, एबिसिनियन्स आहेत, देशाच्या बाहेरचे नामवंत योद्धे आहेत. महाराजांनी असा पराभव केला पुन्हा दिसले नाहीत. दहर खान पठाण, सिकंदर चिदर खान पठाण आहे. दाऊद खान कुरेश, दिलेर खान अरबाई पराभूत, महाराजांकडनं पराभूत. लाल महाराजांची बोटं खाली. अबू तालिब मिर्झा शाहिस्ता खान, तुर्कस्तानचा नवाब आहे. तुर्कस्तान पराभूत. औरंगजेबाचा सक्का मामा छत्रपती औरंगजेब अशी त्याची कीर्ती. पण महाराजांनी त्याची 3 बोटं छाटली. तो शाहिस्ता खान आयुष्यभर आपल्या बोटांकडे पाहायचा आणि म्हणायचा, शिवाजी महाराजांनी बोटांऐवजी माझं मस्तक कामाने छाटल्या. पुन्हा दिसला नाही, पुन्हा दिसला नाही. उंबरखिंड, लोणावळा जातो, जिथं शिवाजी महाराजांनी कर्नाटक खानाला कोंडून मारलं, तो कर्नाटक खा उझबेकिस्तान आताच्या रशियाचा असा पराभव. परत राजकारणात आणि रणमैदानात तो दिसला नाही. अनेक इराणी आहेत, मंगोलियन आहेत, इंग्रज पराभूत, पोर्तुगीज पराभूत, डच पराभूत, फ्रेंच पराभूत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहे छत्रपती शिवाजी महाराज. इंग्रजांच्या नगर कैदेत असणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या हाती शिवचरित्रात आग्राहून सुटका या प्रकरणावर त्यांची नजर रेंगाळली. जणू त्या प्रकरणानंच त्यांना सुटकेची प्रेरणा दिली आणि महाराजांसारखे वेषांतर करत नेताजी देशांतर करते झाले. बाहेर जाऊन त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली. आपल्या आझाद हिंद सैनिकांना त्यांनी स्वातंत्र्याचा महामंत्र दिला. नेताजी सांगतात, हिंदुस्थानचं स्वातंत्र्य मिळवण्याचा आणि मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवण्याचा एकच महामंत्र आहे आणि त्या महामंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. या मंत्राचा जागर झाला. या मंत्राचा विचार आचरणात यावा आणि शिवप्रभूंना अपेक्षित असं स्वराज्य उतरावं हीच शिवरायांचरणी प्रार्थना करतो. या ग्रामीण भागामध्ये शहरांनाही लाजवेल कसा फेस्टिवल आपण आयोजित करत आहात. महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व समृद्ध करत आहात. आपल्या साऱ्यांना सुरेश पवार गुरुजींना मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.